संगमनेरमधील संजय गांधी नगर स्टेडियमजवळ येथील 1.5 ते 2 महिन्यांपासून गटारीचं काम थांबलेलं होतं. ते आता सुरू करण्यात आलं आहे. संजय गांधी नगर स्टेडियमपासून तर सिद्धार्थ शाळेपर्यंत भुयारी गटार बांधून त्यांच्यावर डांबरी रस्ता करण्यासाठी अनेक वेळा आपण अर्ज दिलेले आहेत. त्याच अनुषंगानं दिवाळीपूर्वी काम सुरू होते. शंकर माळी ते दारासिंग काका यांच्या घरापर्यंत काम झालं व उर्वरित काम दिवाळीनंतर होणार होतं. परंतु आचारसंहितेमुळे काम लेट सुरू झाले, कारण मतपेटीच्या गाड्या सिद्धार्थ शाळेकडे लावायच्या होत्या, म्हणून उशिरा सुरू झालेले कामाचे श्रेय दुसऱ्या कोणाला देऊ नये, आपल्या गल्लीतल्या सर्व लोकांनी मागणी केली, म्हणून हे काम सुरू झालेलं आहे. पुरा म्हणून आपण केलेला अर्ज, त्याच्यावर तारीख नीट बघून घ्या. शेरनी न्यूज संगमनेर. संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमर कतारी, शिवसैनिक संगमनेर. आज सकाळीच एक न्यूज बघितली, शेरनी न्यूज या न्यूज एका मोबाईलवर बघितली. त्यात मला असं कळालं की संजय गांधीनगर वडार वस्ती परिसर जो सिद्धार्थ शाळेकडे जातोय, त्या रस्त्यावर जे भूमिगत गटारीचं काम चालू आहे, STP गटारचं, त्या गटारीचं काम असं की बाबा नवनिर्वाचित आमदार अमोलजी खताळ यांच्यामुळे लगेचच कामाला गती मिळाली, अशा प्रकारची बातमी ऐकूनच थोडंसं विचार करायची वेळ आली. ह्याचं खरं वास्तव काय आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. मी व माझ्या परिसरातील सर्व नागरिकांनी 7 जानेवारी रोजी आपले नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी होते, CO साहेब यांना विनंती करून त्या परिसरात सर्व ठिकाणी भूमिगत गटारी करण्याचं विनंती केली. आणि तो जो रस्ता आहे, तो रस्ता सुद्धा डांबरीकरण रस्त्याचं चांगल्या प्रकारे करावा अशी विनंती केली. त्या विनंतीला अनुसरून त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आणि आम्ही ज्या प्रकारे जो निवेदन अर्ज केला होता तो अर्ज तुम्हाला दाखवत आहेत. या अर्जावर तारीख सुद्धा आहे, आपण नीट बघून घ्या. आणि ह्या अर्जावर तारीख तर आहेच, तुम्हाला मी ह्या अर्जावरचे नावं सांगतो का. स्थानिक दीपक कतारी नाव आहे, अमर कतारी, मच्छिंद्र कतारी, संजय तडासम, नामदेव खोलमाळी, वसीम अख्तार, विक्रम कतारी, सुनील धोत्रे आणि राजू गायकवाड. या आम्ही सर्वांनी 4 जानेवारी रोजी अर्ज केला आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने या ठिकाणी काम चालू झाले. तत्पूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी काम सुरू होतं. गल्लीतील जे शंकर माळीचं घर ते दारासिंग काका कतारी यांच्या घरापर्यंत STPचं काम पूर्ण झालेलं होतं. फक्त राहिलेलं काम सुरू, दिवाळीनंतर काम सुरू होणार होतं. परंतु आचारसंहितेमुळे जे सिद्धार्थ शाळेमध्ये जे मतपेट्या येणार होते त्या ठिकाणी वाहनांना जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे, स्टेडियममध्ये सुद्धा वाहनांना जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे, म्हणून ते काम थांबवलं होतं. आणि आता निवडणूक झाली, मतमोजणी झाली, सगळे आमदार विजयी झाले, हारले. त्यानंतर ह्या कामाला लगेचच दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली, कारण की त्या ठिकाणी आता रहदारीसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही म्हणून कामास उशीर झाला. तर लगेचच भाजपचे काही कार्यकर्त्यांनी बातमी दिली की अमोल खताळांमुळे लगेच कामाला सुरुवात. तर जे काम आपण केलेलं नाही त्याचं श्रेय भाजपवाल्यांनी घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अमोलजी खताळ एवढ्या संकुचित वृत्तीचे आमदार नाहीत की न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला. ते काही संकुचित वृत्तीचे नाही. भाजपच्या या ज्या कुरघोड्या चालल्यात त्या थांबवाव्या. एखाद्याला निवडणूक लढवायची आणि इथं काहीतरी येऊन वेगळं सांगायचं जनतेला, हे चुकीचं आहे. जे काम तुम्ही केलंच नाही त्याचं श्रेय घेण्यासाठी कृपया तडफड करू नये. संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांचंच हे श्रेय आहे. आणि हे काम सुरू झालेलं आहे. गटारचं काम झाल्यानंतर याच ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरणाचं सुद्धा काम होईल, एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.